गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सर्वप्रथम सद्गुरूंना वंदन करते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं जे ज्येष्ठ श्रेष्ठ साधक आहेत, चौगुले सर आहेत, रणदिवे काका आहेत, या सगळ्यांना वंदन करते। आणि प्रवचन करण्याची संधी इथल्या आयोजकांनी दिल्याबद्दल मी त्यांचंही आभार मानते। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की प्रवचन सेवा ही प्रगट चिंतन असते। म्हणजे ही सेवा आहे, प्रगट चिंतन आहे। म्हणजे मी काय चिंतन केलं, माझ्याकडनं काय चिंतन घडलं हे मी तुम्हाला सांगायचं। पण त्याबरोबर श्रवण ही पण ही सेवा आहे आणि त्याचा नवविधा भक्तीमध्ये त्याचा अंतर्भाव केलेला आहे। आणि श्रवण ही नवविधा भक्तीतील पायरी ओलांडून बरंच पुढं गेलेले लोक इथं आहेत, त्याची मला जाणीव आहे। आणि ही सर्व लोक सुद्धा मौन स्वीकारून प्रवचन ऐकतात, मोलाचं त्यात काही सजेशन असेल तर सांगतात। त्यामुळे या सर्वांना मी मनापासून नमस्कार करते आणि आजच्या आपल्या अभंगाकडे जाते। आज मी निवडलेला अभंग आहे, एका भगिनींनी मला विचारलं कुठला अभंग आहे। आता ॲक्च्युली मी पाहिलं की 3 तास अखंड गाथेचं पारायण करणं हे किती तप आहे, एका ठिकाणी बसायचं। आणि ही दोघं जण तर अखंड 3 तास त्या ह्याच्यावरनं बोलत होती। त्यावेळेला मी अक्षरशः त्यांना परत एकदा नम्र अभिवादन करते, कारण का हे खरोखर तप आहे। आमच्यासारख्यांना म्हणजे कधीतरी बोलायचं असतं, तेही कसं बसं आम्ही 1 तास बोलतो, तरी त्याच्यात काय घशाचे प्रॉब्लेम होतात ते मला माहिती आहेत, आम्हाला माहिती आहेत रादर। त्यामुळे त्यांना खरोखर वंदन करते आणि आजच्या आपल्या अभंगाकडे जाते। आज जो अभंग मी निवडलेला आहे तो गाथेमधला आहे, 2346 नंबर। बहुतेक आज झालेलं नाही, उद्या होणार असेल। तर तो असा आहे, रूपी जडले लोचन पायी स्थिरावले मन, देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला, कळो नये सुख दुःख तहान हरपली भूक, तुका म्हणे परती तुझ्या दर्शने मागोती। खरं म्हणजे याचा सरळ सरळ अर्थ आपल्याला लगेच लक्षात येतो। काय आहे त्याचा सरळ सरळ अर्थ? तर तुकाराम महाराज या अभंगात आपला अनुभव सांगतात। ते काय म्हणतात की तुझ्या रूपाच्या ठिकाणी डोळे जडलेले आहेत आणि तुझ्या पायी मन स्थिरावलेलं आहे। दुसऱ्या चरणात काय म्हणतात की तुला पाहता पाहता माझा देहभाव हरपलाय। आणि तिसऱ्या चरणात त्यामुळं काय झालं याचं वर्णन करतात। ते काय म्हणतात, याच्यामुळं असं झालं की सुख दुःख ची बाधा राहिली नाही, वार्ता राहिली नाही आणि तहान भूक माझी हरपून गेली। आणि त्यामुळं काय झालं ते चौथ्या चरणात सांगतात की अशी सुखरूपता लाभल्यानंतर काय आलं की स्वानंदाचे भरते आले आणि त्यामुळं परत ह्या मिथ्या संसाराकडे बघण्याची इच्छा सुद्धा राहिली नाही। झाला अभंग, झाला त्याचा अर्थ सांगून झाला। मग आता आपण 1 तास काय करायचे हा प्रश्न निर्माण होतो ना। तर प्रश्न असा आहे की ही लगेच आपल्याला वाचल्या वाचल्या अर्थ कळतो, पण तो रोजच्या जीवनात आणण्यासाठी जे कोण साधक असतील, बहुतेक इथं साधकच आहेत, दुसरे कोणीही इथं नाही आहेत, त्यामुळे प्रत्येकाला हे माहिती आहे की ते आपल्या व्यवहारात आणणं किती अवघड आहे। आणि व्यवहारात आणण्यासाठी आपल्याला काय काय करायला पाहिजे याचं आपण इथं चिंतन करणार आहे। त्यामुळे मला असं वाटतं तुम्ही या सगळ्या प्रवचन हा असं न राहता हे एकत्रित आपलं चिंतन आहे की हा अनुभव आहे। म्हणजे आपण म्हणतो ना की संतांचे जे अनुभव असतात ते साधकाची साधना असतात आणि त्यामुळं हा अवस्था जो अनुभव त्यांना मिळालेला आहे तो आता मला मिळवायचा आहे। कारण ह्याच अपेक्षेनं आपण सगळीजण इथं आलेलो आहोत। तर हा अनुभव माझा होण्यासाठी
मला काय काय केले पाहिजे, हे जेव्हा आपण त्याच्याबद्दल विचार करू, तेव्हा मग गुरुकृपेनं, ईश्वर कृपेनं त्यांचा अनुभव हा काय होईल, माझा होईल आणि त्यांना जी अवस्था प्राप्त झाली ती अवस्था मला प्राप्त होऊ शकते. कारण संतांनीच आम्हाला सांगितलंय, मी सांगत नाही, की या नरदेहाचे संबंधे बहुत पावले उत्तम पते, अहंता सांडूनी स्वानंदे सुखी झाले. म्हणजे इथं आपण सगळीजण मनुष्य जन्माला आलेलो आहोत, त्यामुळे प्रत्येकाच्यात ही पात्रता आहे. फक्त ती पात्रता आपण विकसित कशी करायची हा फक्त प्रश्न आहे आणि त्याचं एकत्रितरित्या आपण सगळीजण चिंतन करणार आहोत. आणि असं जर चिंतन केलं तर त्याचा फायदा काय आहे, तर संत मला जे देऊ पाहतात ते पूर्णपणे माझ्या पदरात पडेल. नाहीतर काय होईल, की मामा हे उदाहरण खूपदा देतात बघा, मामा म्हणजे डॉक्टर काका. काय, की असं होतं की मोलाचे अभंग, मोलाचे ओव्या ह्या कशा होतात, आपल्या निसटून जातात. आता त्याचं उदाहरण मला वाटतं इथं बरेच वर्ष ऐकणारी लोक आहेत, त्यामुळे त्याचं उदाहरण बहुतांना माहिती आहे. ज्यांना माहिती नाही त्यांनी, ज्यांना माहिती आहे त्यांच्याकडनं ते उदाहरण विचारून घ्या. तर आता हे संत जे आहेत त्यांचा स्थायी भाव काय आहे हो, शांती. आपल्याला शांतीचं प्रत्यक्ष स्वरूप आपल्या डोळ्यासमोर डॉक्टर काकांच्या रूपानं आहे. वय वर्षे अवघे 92, भरपूर त्यांचे व्याधी आहेत. डॉक्टर असल्यामुळे मला माहिती आहे त्यांचं काय असेल, पण कशी त्यांची शांती आपण ढळलेली पाहिलेली नाही. मग आता ही जर शांती हा त्यांचा स्वाभाव आहे, त्या तो मला यायला पाहिजे. मला काय होतंय, आत्ताच मी म्हटलं ना, 1.5 तास बसलं, 1.5 पावणे 2 तास बसलं, माझ्या काय होतं, आत्ताच माझ्या पाठीला रग येते, बरोबर आहे, आणि माझी शांती बिघडती. असं असेल तर मी काय करायला पाहिजे, पहिल्यांदा की ओढून ताणून किंवा का होईना मी शांती माझ्या अंगात जपण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. दुसरा संतांचा काय धर्म आहे, क्षमा. क्षमा मला येते का हो, लगेच क्षमा नाही येत. छोट्या छोट्या गोष्टींमुळं मी भडकू शकते. मग आता काय करायला पाहिजे, तर ते क्षमा हा जर गुण मी माझ्या अंगात मांडला तर होणार आहे काय हो, ती क्षमा करण्याच्यावर उपकार करण्यासाठी मी ती क्षमा करत नाहीये, हे प्रत्येकानं लक्षात ठेवायला पाहिजे. ती क्षमा मी माझ्यासाठी करते. का, जर क्षमा केला नाही तर मला काय होणार, राग येणार, संताप येणार, क्रोध येणार. म्हणजे मी आज जे माझी शांती आहे ती माझी शांती ढळणार, तोटा कुणाचा होणार, माझा होणार. म्हणून मग क्षमा हा स्थायी भाव करायचा असेल तर तो मी दुसऱ्यासाठी नाही करत आहे, क्षमा हा माझा स्थायी भाव व्हायला पाहिजे. कारण मला माझ्या आतल्या शांतीला धक्का द्यायचा नाहीये. हे एकदा पूर्ण आपण पाळलं की मग काय होतं, आपला हळूहळू हळू काय व्हायला लागतो, त्या संतांच्या मार्गावरचा प्रवास हळूहळू चालू होतो. म्हणूनच मी इथं काय म्हटलं, की आपल्याला संताप गिळणं अपेक्षित नाहीये, तर संताप हा बाहेरच्या बाहेर हाकलून देता आला पाहिजे. पण गिळलं तर काय होतं, गिळलं तर काही वेळेला ते परत काही काळानंतर बाहेर येऊ शकतं. आणि आपल्याला माहिती आहे, आपण एखादी गिळली असेल आणि आपल्याला उलटी आली तर ती कशी येते, जोरात येते. म्हणजे आता मी संताप गिळला तर काही काळानंतर तो डबल पॉवरनं बाहेर येऊ शकतो. म्हणून इथं महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, मला संताप गिळायचा नाहीये, तर मला संताप बाहेरच्या बाहेर काय करायचं आहे, हकलून द्यायचं आहे. आता आपण जो अभंग चिंतनासाठी घेतलेला आहे त्याचं पहिलं चरण काय आहे, रूपी जडले लोचन. जडले, जडले हा शब्द आपण व्यवहारात काय म्हणतो, खूपदा वापरतो, माझा अगदी त्याच्यावर जीव जडलाय. आता माझा त्याच्यावर हा जीव जडलाय, इथं आपल्याला काय असतं, ममत्व असतं आणि काय असती, आसक्ती असायची, असतेच. म्हणजे आपण व्यवहारात हा जवळ. आता इथं काय करायचंय, की इथं जडणे याचा अर्थ असं आहे की इतकं जोडलं जाणं की त्याच्यापासून दूर होण्याची कल्पना सुद्धा असह्य होणं. आता पहिल्या चरणात तुकाराम महाराजांनी त्यांच्या स्थितीचं वर्णन काय केलेलं आहे, काय, रूपी जडले लोचन. म्हणजे तुकारामांचं जे डोळे आहेत ते कुठं जडलेले आहेत, पांडुरंगाशी. म्हणजे इथं पहिला फरक लक्षात आला, आमचं कुणाशी जडलेलं असतं, ते जडणं हे कुठं करायचंय, विठ्ठलाशी करायचंय. आणि त्याचं रूप कसं आहे हो, ज्याचे डोळे भरून आपण रूप साठवायचंय, ते रूप कसं आहे,
तर हा विठ्ठल आहे तो घनश्याम आहे, नीलवर्णी आहे. आपल्याला माहिती आहे बघा की सूर्य पावसाळ्यात निळे ढग येतात आणि त्याच्या मागे जर सूर्य असेल तर तो निळा असा तेजपुंज रंग दिसतो बघा. आणि तसा निळा तेजपुंज रंग हा विठ्ठलाचा रंग आहे. आणि याचं वर्णन दुसरीकडे ते करतात काय, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, असं त्याचं काय आहे, विठ्ठलाचं रूप आहे. इथं एक महत्वाची गोष्ट आहे की सुंदरता दिसली की कुठल्याही मनुष्य त्या सुंदरतेकडं आकृष्ट होतं. यामुळं काय होतं, सगळ्या ईश्वरानं जेव्हा जेव्हा अवतार घेतलेला आहे तेव्हा त्यांचं रूप कसं आहे, अत्यंत मनोहारी, चित्ताकर्षक. म्हणजे ते रूप असं जडलं पाहिजे लोचनात, म्हणजे डोळ्यामध्ये ते रूप साठवून ठेवलं पाहिजे. आणि असं साठवून घेतलं की मग काय होतं की त्या रूपापासून मी जरी लांब गेले तरी डोळे मिटले की ते माझ्यासमोर हजर होतं. हे जेव्हा आपण लक्षात ठेवतो त्यावेळेला मग काय होतं की मग तुकाराम महाराजांना अपेक्षित असलेलं जे काय आहे, रूपी जडले लोचन, हे आपल्याला होऊ शकतं आपलं. आता ह्या जेव्हा आपण सुंदर असं चित्ताकर्षक असं विठ्ठलाचं रूप पाहतो त्यावेळेला यामुळं काय होतं हो, नेत्राला तर सुख मिळतंच, ते काय झालं, विषय सुख झालं. आपल्याला तर इथे इतके वर्ष ऐकणारी लोक आहेत त्यामुळे विषय सुख हे सगळ्यांना माहिती आहे. पण त्या विषय सुखाच्या बरोबर सुखाचे ही सुख श्रीहरिमुख, हे जे सुखरूपत्व आहे ते सुखरूप तत्व जे आहे त्याच्याकडे आपल्याला वाटचाल करते. ठीक आहे, मी पहिल्यांदा नेत्रात सुख त्याचं डोळे भरून त्याचं रूप पाहिल, पण त्याचा आपल्या जीवनात कसा लावून घेईन की त्याच्याकडे जे सुखरूपत्व आहे ते हळूहळू माझ्याकडे यावं, या दृष्टीनं त्याचं रूपी जडले लोचन हे आपण अभिप्रेत करतोय. आता ह्याच्यानंतर आपण हे कसं वेगळं आहे, त्याचं सुंदर दिसणं हे नेहमीच्या दिसण्यापेक्षा वेगळं कसं आहे, हे आपण एक व्यावहारिक उदाहरण देऊन पाहूया. एखादी व्यक्ती सुंदर आहे बरं का, ती सुंदर व्यक्ती जर मला अनुकूल असेल तर माझं काय होतं, तिला पाहिलं की माझं सुख आहे ते द्विगुणित होतं. आणि तीच जर प्रतिकूल असेल, म्हणजे थोडक्यात माझी वैरी असेल धरा, तर ती वैरी असेल तर सुंदर सुख म्हणजे सुंदर व्यक्ती माझी अनुकूल असेल तर त्या व्यक्तीचा गोरा रंग मला कसा वाटतो, केवड्याचा वाटतो. आणि तीच व्यक्ती मला प्रतिकूल असेल तर आपण काय म्हणतो, अगदी पालीसारखा रंग आहे. आणि दुसरं काय, दिसती वर्ण हे किती सुंदर, पण आत मला माहिती कशी आहे ती. म्हणजे रूप काय आहे, एकच आहे, पण त्याला अनुकूल आहे, प्रतिकूल आहे. आणि त्याप्रमाणे माझ्या क्रिया आणि प्रतिक्रिया अवलंबून असतात. पण विठ्ठलाचे रूप कसं आहे, तर निर्विशेष, निर्विशेष आहे, निर्दोष आहे आणि सुखरूप आहे. त्यामुळं काय होतं, हे सुखरूपत्व, पण फक्त प्रश्न कुठं आहे की ते नेत्रसुख देण्यापुरतं आपलं मर्यादित न राहता मला सुखरूपत्वाकडं, ते जे मला देऊ पाहते, ते विठ्ठलाचं रूप मला काय देऊ पाहते, तर मला पण त्याच्यासारखं सुखरूप करू पाहते. तर ही सुखरूपत्व जाणण्याची क्षमता आज माझ्या डोळ्यात नाहीये, पण आज न उद्या ती क्षमता माझ्या मनात, माझ्या डोळ्यात यावी, अशी प्रार्थना आपण विठ्ठलाकडनं करणं. आणि अशी शक्ती जाणण्याची, सुखरूपत्व जाण्याची क्षमता माझ्या अंगात यावी यासाठी प्रयत्न करणं एका प्रामाणिक साधकाचं काय आहे, कर्तव्य आहे. आता हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ब्रह्मतत्व किंवा खरा विठ्ठल कसा आहे, निर्गुण, निराकार, निर्विशेष आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या उपास आपण असं जाणू शकू का हो, निर्गुण आहे, निराकार आहे, त्याला रूप नाही, काय नाही, रंग नाही, नाही जाणता येणार. कारण आपले डोळे पहिले कुठे आहेत, आपले डोळे एक इंद्रिय आहे आणि त्या इंद्रियातीत. आणि विठ्ठल, खरा विठ्ठल कसा आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, त्याला 5 ज्ञानेंद्रिय आणि 9 प्रमाण ह्यानं जाणता येत नाही. त्याला आपण काय म्हणतो शास्त्रामध्ये, स्वसंवेद्य, बरोबर आहे. आणि हे त्याचं रूप मला जाणता यावं ही कुणाची इच्छा आहे, माझी तर आहेच, पण त्याची पण इच्छा आहे. म्हणून त्यानं काय केलं, पहिली आपली उपासनेची सोय म्हणून त्यानं काय केलं, तो सगुण साकार रूप त्यानं घेतलं. म्हणजे दोन्हीकडनं भोळेपणाला, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे.
देवाकडनं भोळेपणा आला की तो निर्गुण निराकार असून सगुण साकार झाला आणि विठ्ठल रूपानं माझ्या समोर आला. आणि भोळेपणा माझा आहे, आम्ही असा निश्चय करायचा आहे, ते हे परब्रह्म विटेवरी. म्हणजे दोघांकडनं काय आहे? दोघांकडनं भोळेपणा आहे. आता इथे शास्त्रकारांना आणायचं नाही, आपल्याला मामा डॉक्टर काका नेहमीच सांगतात. ते काय म्हणतील की ते काय म्हणतील हे मला वाटतं सगळ्यांनी डॉक्टर काकांच्या प्रवचनातनं ऐकलेलं आहे, त्यामुळे त्याच्यावर मी वेळ घालवत नाही. दोघांनी भोळेपणा पत्करला आणि मग ते सगुण साकार रूप विठ्ठलाच्या रूपानं मला समोर मिळालं. आणि ते रूप मी जेव्हा माझं चित्त पकडून ठेवतं, त्यावेळेला काय होतं की भरकटणारी माझी जी अंतःकरण वृत्ती असते, इकडं धाव तिकडं धाव तिकडं धाव, ती अंतःकरण वृत्ती एकाग्र होते. आणि ज्या वेळेला अंतःकरणाचे जे चारी पदर आहेत, हे आता सगळ्यांना पाठ आहे, मन बुद्धी चित्त अहंकार, हे जेव्हा शांत होतात त्यावेळेला न कळतच माझ्याच आतलं सुख, माझ्याच आतला आनंद बाहेर येतो. आणि तो सच्चिदानंद जो आत्मरूप आहे ते प्रगट होतं. आणि मग काय होतं, आपल्याला जे जसं दर्शन व्हायचं तसं ते दर्शन त्यावेळेला झालेलं असतं. आणि आता दुसरा भाग बघूया. हे आदर्श दर्शन झालं, मी सांगितलं ते. आता दुसरा भाग बघूया. पंढरीची वारी आहे. पंढरीच्या वारीला मी अगदी कौतुकानं जाते पहिल्यांदा. आणि पंढरीच्या वारी गेल्यावर मला काय दिसतं तिथं घाण, लोकांची रेटारेटी, वाढली जाणारी गर्दी. आणि अशा लवाजमासकट मी त्या पंढरीच्या दारात जाते. आणि मग तिथं सगळ्यांनाच माहिती, आपण मुखदर्शन घेतो किंवा चरण स्पर्श घेतो. तिथं 2 बायका असतात, बायकांच्या लाईनला काय करतात, ढकलतात ढकलतात ढकलतात. आणि आपल्याला तर असं तिथे खूप मोठा अपमान वाटतो. आम्ही जातो की, आम्ही काय थांबत नाही. तरी ते काय करतात, त्यांना ती सवय झाली असते, ढकलत ढकलत. असं आमचं ते पंढरपूरचं दर्शन असतं. मग असं दर्शन झालं की आम्हाला काय वाटतं, पंढरपूरची वारी म्हणजे काय ती गर्दी, काय ती रेटारेटी, काय ते ढकलतात, काय ती घाण लोकांनी टाकलेली असते. मग इथं काय आहे, इथं हा फरक आहे. कसं, जेव्हा माझं मन डोळ्यात येऊन बसतं, लक्षात घ्या दर्शनामध्ये फरक कसा आहे. माझं मन जेव्हा डोळ्यात येऊन बसतं त्यावेळेला त्याचं क्षणभरच दर्शन होतं बरं का. या सगळ्या जामानिम्यात त्याचं क्षणभर दर्शन होतं. पण ते क्षणभराचं दर्शन माझं चित्त पकडून ठेवतं आणि मी आनंदात तिथनं बाहेर पडते. बरोबर, क्षणभर होतं पण ते मी पकडून ठेवते आणि मी तिथनं बाहेर पडते. आणि मग काय होतं, ते क्षणभर दर्शन झाल्यानंतर मी इतकी तयार असे, माझे डोळे इतके तयार असतात, माझे चित्त अंतःकरण इतकं तयार असतं की मी मौनावते. बोलता काहीच येत नाही. कारण आनंद असतो त्यावेळेला आपण कोणी बोलतो का हो? खरा आनंद होतो त्यावेळेला आपण वाणी मौन धरते. आणि असं होऊन आपण काय म्हणतो, आपल्या म्हणतो, बरोबर आहे, तुकाराम महाराज म्हणतात, काय म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. म्हणून ज्याला त्या मूर्तीत देव दिसतो त्याला सुखाचा अनुभव येतो. आणि ज्याला देव सोडून बाकी सगळं जग दिसतं त्याला काय येतो, दुःखाचा अनुभव येतो. आणि अशी लोक मग निर्णय घेतात की पंढरीची वारी नको रे देवा. बरोबर. आता इथं हा फरक कुठं झाला, तर आपल्या चित्ताचा झाला, आपल्या दृष्टीचा झाला. आपल्याला जर या मार्गावर चालायचं असेल तर मी आधीच म्हटलं की संतांचा अनुभव माझा अनुभव व्हायला पाहिजे. मग ह्याच्यात फरक कुठं आहे, तर माझी दृष्टी बदलायची. क्षणभर का विना दिसतोय ना तो, माझ्या डोळ्यात इतका साठला पाहिजे की मी समोर डोळे बंद करून गेले की तो माझ्या समोर आला पाहिजे. म्हणजे त्यावेळेला झालेलं तितकाच आनंद मला आतून होतो की हो. आणि मग हळूहळू जेथे जातो तेथे तू माझा संगाती आजच झालं मला वाटतं. मग ही जर प्रचिती यायला हवी असेल तर ते दर्शन असं दिमागदार झालं पाहिजे. आता याचंच वर्णन माऊली हरिपाठात करतात. सगळ्या संतांनी हरीच्या रूपाचं वर्णन केलेलं आहे. हरिपाठात काय म्हणतात, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. आणि अशा विठ्ठलावर डोळे जडले की नजर हटत नाही. आणि संत जनाबाई सुद्धा, मी आधार का देत आहे की इतके लोक असं म्हणतायत आणि इतके लोक ही आपली आदर्श आहेत आणि त्यांचा अनुभव हा माझा अनुभव व्हायलाच पाहिजे, हे माझं काय आहे, ध्येय आहे. आणि संत जनाबाई काय म्हणतात, सर्व सुखाचे आगर
जनी म्हणे शारंगधर. म्हणजे संतांना जो अनुभव आहे तो आम्हाला येत नाही. याचा कारण काय आहे? तर आमचा भाव स्थिर नाही. भाव स्थिर नाही का? तर आम्हाला काय वाटतं, झालं काय, आज आज मी काय केले, पंढरपूरला गेले. उद्या कुठे जायचंय मला? द्वारकाला जाऊन बघावं, पुरीला जाऊन बघावं, आणि कुठली कुठली काशीला जाऊन बघा, वाराणसी, अयोध्या, हे ते ते. असं मला सारखं असं हे जावं ते जावं ते जावं ते जावं असं वाटत असतं. म्हणजे ह्या सगळ्या याच्यात अतृप्ती, अशांती. कुणी मला सांगितलं अयोध्येचं मंदिर फार चांगलं झालंय बघा, जाऊन एकदा याच. मग तोपर्यंत मला मनाला हे लागते की केव्हा एकदा मी जाते अयोध्येला आणि रामाला बघते. पण याचा अर्थ मी याला हे करते का, अपवाद म्हणजे तीर्थाटन करू नका असं म्हणते का? नाही. सगळ्या संतांनी तीर्थाटन केलेलं आहे. मग इथं फरक काय आहे की त्याचं मूल्य आणि मर्यादा ही आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. आपल्याला काय झेपते, आपल्याला काय करायचंय, आणि आपल्या हातात शिल्लक वेळ किती आहे, यावर अवलंबून या गोष्टी कराव्यात. हे माझं प्रामाणिक माझं चिंतन मांडते. हे असं चिंतन आहे. आपण प्रत्येकानं स्वतः हे चिंतन करायचंय. आणि आपल्याला माहितीच आहे की हे संत आपल्याला सगळ्या ह्याच्यात मार्गदर्शन करतात. ते काय म्हणतात? उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यानधारणा, तृतीया प्रतिमा पूजा, तीर्थयात्रा अधमात अधम. म्हणजे हे बोलते ते मी बोलते का? नाही. ते कोण बोलतंय? संत बोलतायत. त्यामुळे ह्याचा अर्थ तीर्थाटन करायचं नाही का? हो, तीर्थाटन करायचं. पण त्याच्यात माझा उद्देश काय असला पाहिजे? तीर्थयात्रा करताना माझं लक्ष नेमकं कुठं असलं पाहिजे? माझ्या पूर्णपणे अंतःकरणात कोण व्यापून पाहिजे, असला पाहिजे, तर ती तीर्थयात्रा काय होईल, सुफळ होईल, हे माझ्या नक्की लक्षात पाहिजे. तर त्या तीर्थयात्रेला काय आहे, काहीतरी थोडंसं मूल्य आहे. म्हणून तीर्थ क्षेत्री जायचे. पण संतांनी जे सांगितलंय ते लक्षात ठेवायचे. संतांनी काय सांगितलंय? भाव बळे आकडे, एरवी ना कळे. आता उदाहरण सांगते परत. वेरूळची लेणी आहेत बघा. वेरूळची लेणी आता कुणी पाहिली असतील, तुम्ही पाहायला जाऊ नका हा, म्हणजे आता याच्यात सांगितले म्हणजे जायला पाहिजे असं नाही. मी तुम्हाला अगदी सांगते काय आहे तिथं. तर वेरूळच्या लेण्यामध्ये एक अखंड मोठा दगड आहे, आणि त्या दगडामध्ये शिखरापासून ते कोरायला सुरुवात केले ते पायरीपर्यंत. मग आता ह्यामध्ये आपण त्या देवळात दर्शन जाताना जो पायरी असते त्या पायरीवर आपण काय करतो? पाय ठेवतो. आणि पाय ठेवून आतल्या शिवलिंगाला मात्र आपण काय करतो? नमस्कार करतो. मग इथं काय हो, दगड एक, त्याचीच पायरी झाली आणि त्याचीच शिवलिंग झालं. पण तिथं वेगळं काय आहे? तर तिथं भाव वेगळा आहे. पायरीवर आपण पाय देतो आणि त्या शिवलिंगाला नमस्कार करतो. हेच माऊली सांगतात ओवीमध्ये, देव देऊळ परिवारू की जे कोरुनी डोंगरू, तैसा भक्तीचा व्यवहारू का न व्हावा. म्हणजे हे देवळाची दगड तोच, पण इथं काय कशामुळे फरक पडलाय? तर भावामुळे फरक पडलाय. म्हणजे भक्तीमध्ये भावाचं महत्व किती आहे हे आपल्याला संतांच्या वचनावरनं कळतं. आणि इथे एक लक्षात ठेवलं पाहिजे की महत्व कशाला आहे? भावाला, भावनेला नाही. कारण भावना आणि भाव याच्यात फरक आहे. भावना अस्थिर असते आणि भाव हा स्थिर झालेला असतो. अशा स्थिर भावाने पांडुरंगावर मन जडलं की काय होतं? गुळ असतो बघा आपल्याकडं, गुळाला मुळे लागतात, बरोबर? आणि आपण आपण बायका काय करतो? ते काय ग बाई लागले मुंगळे म्हणून आपण झटकायला लागतो. तर मुंगळा काय करतो हो? त्याचे पाय काही वेळेला तुटतात, पण ते काय करत नाही? गुळ सोडत नाही. असं जसं आहे तशी अवस्था तुकाराम महाराजांनी त्यांच्या पहिल्या चरणात काय सांगितलेलं आहे? रूपी जडले लोचन, पायी स्थिरावले मन. असं झालं की काय होतं तेही सांगतात. देह भाव हरपला, तुझ पाहता विठ्ठला. संत तुकाराम महाराजांच्या याच्या एकंदर असं लक्षात आलं की रूप, त्याचं रूप काय आहे? त्यांच्या डोळ्यात जडलेलं आहे. आणि त्यांच्या ह्या पांडुरंगाच्या पायात काय झालेलं? मन स्थिरावलं आहे. परत मी तेच सांगतेय की ही सिद्धाची सहस्थिती आहे. आणि ही माझी म्हणजे साधकाची काय आहे? साधना आहे. मग आता हे मला करायचे, काय करायचं? संतांनी जागोजागी आपल्याला उपदेश केलेत, फक्त आपलं लक्ष नसतं, एवढाच फरक आहे.
संतांनी म्हणजे तुकाराम महाराजांनी सांगितलंय, काय काय सांगितलंय? बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, कराव्या विठ्ठल जीव भाव. डोळ्यात त्याचं रूप साठवावं, वाणीने त्याचं गोड नाम घ्यावं आणि मनात अखंड आपलं मन आहे ते त्याच्या पायी स्थिरावलेलं असावं. म्हणजे काय होतं की आपली जी भरकटणारी जी वृत्ती असती ती एकाग्र होती आणि ती एकाग्र झाली, बहिर्मुख वृत्ती अंतर्मुख झाली की मग आपल्याला बाहेरच्या पसाऱ्यात विशेष लक्ष वाटत नाही बघा. शांत बसलं काही फरक पडत नाही. शांत बसलं आपलं आपलं आपल्या आत डोकावून बघण्याची सवय हळूहळू चालू होते आणि हे असं जमलं की काय होतं हेच सांगतात, ठाईची बसुनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, न जावे लागे वनांतरा, येतो सुखे घरा नारायण. असं करता 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 इतकी तन्मयता यावी, आणि मी सारखे दाखले देते बरं, पण इतके असे उफाळून आले ना माझ्याकडं की संत सोयराबाई काय म्हणतात? संत सोयराबाई म्हणतात, पाहता पाहणे गेले दुरी, म्हणे सोखियाची महारी, अवघा रंग एक झाला. हा अवघा रंग एक होणं हे आपल्याला अभिप्रेत आहे. आणि ती सोयराबाई कोण आहे माहिती आहे ना तुम्हाला? सोखियाची महारी. मंगळवेढ्याला आम्ही गेलो होतो पंढरीपूरच्या ह्याच्या वेळेला, माघवारीच्या वेळेला. माझा आजोळ मंगळवेढा, तर ती गावकुसा पुढं पलीकडं हे मी अनुभवलेलं आहे. तर आता तिथे छान हे केलंय बरं त्यांनी, चौकडा वगैरे चौथरा वगैरे केलेला आहे. तर ह्या व्यक्तीला असं इतकं उच्च लेवलवर ह्या संत सोयराबाईंना एवढे उच्च विचार येतात, ज्यांचं शिक्षण झालेलं नाहीये. आणि मला सो कॉल्ड एवढी सुशिक्षित आहे, शिकलेली आहे, मला जर हे विचार येत नसतील तर प्रॉब्लेम कुणाचा आहे हो? माझ्यात आहे. तो काय अवघड नाहीये. विठ्ठल पांडुरंग अवघड नाहीये. पांडुरंग विठ्ठल हा अवघड नाहीये. तर जी अवघडता आहे, जे गूढत्व आहे ते कुणाकडनं आहे? माझ्याकडनं आहे. आणि ह्याला महत्वाचा प्रॉब्लेम काय येतो? तर माझा अहंकार, कुणाशी लीन होणं, नतमस्तक होणं हे मला जमत नाही. हा माझा खरा प्रॉब्लेम आहे. तर अशी अवस्था जी आता मी सांगितली, अवघा रंग एकच व्हावा, ही जर अवस्था माझी व्हायची असेल, जे मनुष्य जन्माचं सार्थक आहे, तर त्याच्यासाठी काय व्हायला पाहिजे? ते आत्ताच मी सांगितलं की जीव भाव गळून पडावा. जीव भाव गळून पडावा म्हणजे काय नेमकं? तर माझा बुद्धिरूप जो अहंकार आहे, जो टायमाला माझी जागा कोणी पकडली की माझा अहंकार येतो, अहो ही माझी जागा आहे. म्हणजे मी अगदी बारीक बारीक गोष्टी सांगते, हा फार मोठ्या गोष्टी सांगत नाहीये. इतक्या छोट्या छोट्या गोष्टीपासून माझा अहंकार जागा असतो आणि हा अहंकार नेमका मला काय करतो? माझ्या ह्याच्यात बाधा निर्माण करतो. मला ते संतांचा अनुभव का येत नाही? तर हा अहंकार आडवा येतो. आणि म्हणजे थोडक्यात विचार करायचं झालं तर हा आपल्या व्यवहारात जे मी सगळं घेऊन फिरत असते ना, तो माझा नकली मी असतो आणि असली मी जो आहे तो माझ्या आत आहे. आणि तो असली मी प्रगट व्हायचा असेल, असली मी म्हणजेच विठ्ठल आहे. आणि विठ्ठल कसा आहे? सुखरूप आहे. मग त्याच्याशी जो हे झालेला आहे, तन्मयतेनं त्याच्याशी तदाकार झालेला आहे, एकरूप झालेला आहे, तो भक्त काय होतो? विभक्त असलेला जो विभक्त नाही तो भक्त. मग जेव्हा मी विठ्ठलाशी एकरूप होते त्यावेळी विठ्ठल कसा आहे? सुखरूप आहे. आणि विठ्ठल सुखरूप असल्यामुळं त्याच्याप्रमाणे मीही सुखरूप होते. मग याच्यासाठी पहिला टप्पा, परत परत आपली रिव्हिजन चांगली आहे. पहिला टप्पा काय आहे? रूपी जडले लोचन. दुसरा टप्पा काय आहे? पायी स्थिरावले मन. याच्यासाठी काय करायचं आहे? बहिर्मुख वृत्ती म्हणजे अंतर्मुख करायचे. 3 टप्पे झालेले आहेत. आणि त्याच्यासाठी तिथं पोचायचं कसं, हा विचार अखंड चालू पाहिजे. म्हणून डॉक्टर काका म्हणतात की बाकी सगळं आहे, पण त्याच्याबरोबर माझा विचारही तसा जागृत पाहिजे. आंधळेपणानं मी भक्ती केली तर त्याला जेवढं मोल मिळायला पाहिजे तेवढं मला मिळत नाही. म्हणून माझी भक्ती कशी पाहिजे? डोळस पाहिजे. तेव्हाच मला जे प्राप्तव्य आहे ते मला मिळू शकेल. आता आपण उदाहरण घेऊया. दरवेळेला आपण उदाहरण घेतोय. दागिने आहेत. आपल्याला तर दागिने इकडल्या वर्गाला खूपच आवडतात हो. काय तर आज त्या पाटलीचं डिझाईन किती छान आहे. तुमच्या हातातलं कडं किती छान आहे.
तुमच्या ह्याच्यातलं काय दागिना गळ्यातलं घातलेलं किती छान आहे. म्हणजे आपलं काय होतं, लक्ष कशाकडे होतं, त्या दागिन्यांच्या कलाकुसरीकडे होतं. त्या दागिन्यांच्या कलाकुसरीकडे लक्ष असतं. मग आता नुसत्या कलाकुसरीला काही अर्थ आहे का? म्हणजे अगदी उत्तम दागिना आहे, पण त्यातलं सोनं काढून घेतलं. आज आपल्याला माहिती आहे, जाता येता चोरीचा खतरा जास्त असल्यामुळं आणि सोन्याचे भाव गगनाला भिडल्यामुळं आपण हळूहळू असा हा मधला मार्ग स्वीकारलाय. काय? नकली दागिने घालण्याचा. मध्ये तर मला इतकी मजा वाटली, पेपरमध्ये आलेली बातमी आहे बरं का, की एका चोरानं त्या त्या बाईचं हे चोरलं, गंठण चोरलं आणि गंठण चोरल्यानंतर ती बाई मजेत, कारण तिला माहिती होतं खोटं आहे. तो चोर परत मागं आला आणि त्या बाईला एक थोबाडीत ठेवली. म्हणजे इतकं कलाकुसर आजकाल इतकी तशीच्या तशी केली जाते सोन्यासारखी, पण त्याला मूल्य आहे का हो? म्हणजे मूल्य कशाला आहे? सोन्याला आहे. त्याप्रमाणे सगुणाचं आनंद आणि वैभव जर कशात असेल तर त्याच्या निर्गुण रूपी अधिष्ठानात आहे आणि तिकडं आपलं लक्ष पाहिजे. म्हणूनच म्हणतात ना, सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे सारा सार विचारे संत संगे. आज सकाळचीच एक गंमत सांगते रणदिवे काकांच्या परमिशननं. रणदिवे काका कोणाशी तरी बोलत होते आणि ते बोलत होते आणि मग मी भेटले. त्यांनी मला नमस्कार, मी एकदम सपापले, कारण त्यांची साधना, त्यांचं तप आपल्या सगळ्यांनाच माहिती किती वर्ष ते ह्याच्यात आहेत. मी त्यांना परत नमस्कार केला. म्हटलं, "हो, तुम्ही मला नमस्कार करू नका." मग, "अहो, मी वयानं मोठा असला तरी तुम्ही ज्ञानानं मोठे आहात बरं का." एक क्षणभर मला पण बरं वाटलं हो. म्हणजे आता एवढे रणदिवे काकांसारखे माझी स्तुती करतायत म्हटल्यावर माणूस आहे ना मी, बरं वाटलं. त्याच्या पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे. पुढचं वाक्य, नाही नाही हे असं नाही तुमचं वगैरे असं काहीतरी मी एक्सप्लेनेशन दिल्यावर ते एकच वाक्य बोलले. काय बोलले असतील? हे तुमच्यातल्या तत्वाला माझा नमस्कार आहे. हे लक्षण काय आहे? हे जे तत्वज्ञान ते बोलतायत किंवा हे पारायण करतायत, त्यातलं त्यांनी बरोबर घेतलंय. हे तुम्हाला नमस्कार नाहीये, तुमच्या कशाला नमस्कार आहे? तुमच्या आज जे तत्व व्यापून आहे त्या तत्वाला हा नमस्कार आहे. आणि मला खरोखर डॉक्टर काकांची एवढी आठवण आली, की ते असेच बोलायचे बघा. असे बोलायचे आणि क्षणभरात माणसाला जमिनीवर आणून ठेवायचे काम करायचे आणि ते पण अगदी नकळत, म्हणजे कुठंही दुःख न देता त्या माणसाला. असो, तर आपले संत काय म्हणतात? सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे सारा सार विचारे संत संगे. आता ह्यासाठीचा तिसऱ्या टप्प्याकडे जाऊ आपण. देह भाव हरपला तुझं पाहता विठ्ठला, आपला तोच अभंग चाललाय. आता देहभार हरपला म्हणजे स्थूल मानानं आपण विचार करू. देहभार हरपला म्हणजे काय? तर मी डॉक्टर आहे, मी वकील आहे, मी प्रोफेसर आहे, मी गोरी आहे, मी काळी आहे, हे दोन्ही अहंकार आहेत. हा, मी सुंदर आहे, मी कुरूप आहे, हे दोन्हीही अहंकार आहे. असे देहाशी आणि परिस्थितीशी निगडीत जे जे अहंकार आहे त्याचा लय होणं इथं अपेक्षित आहे. आणि असा जेव्हा लय होतो त्यावेळेला लक्षात ठेवायला हरकत नाही, माझी जी यात्रा आहे ही पारमार्थिक यात्रा ही योग्य त्या मार्गावर चालू आहे. आता देहभाव हरपणं, आपलं व्यावहारिक उदाहरण घेऊ, मग इकडे जाऊ. व्यावहारिक उदाहरण काय असतं हो? आपला मुलगा खूप दिवस परदेशात आहे आणि असा परदेशात असलेला मुलगा खूप दिवसांनी भेटला, किंवा आजकाल नोकरीच्या निमित्त नवरा बायको सुद्धा एक जण एका देशात असतं, एक जण एका देशात असतं. असं जेव्हा खूप दिवसांनी एकमेकाला भेटतात आणि अचानक रीतीने एकमेकाला भेटतात त्यावेळेला त्यांना खूप आनंद होतो. आणि त्यावेळेला जेव्हा खूप आनंद झालेला असतो त्यावेळेला तो देहभाव हरपलेला असतो. हे आपलं व्यवहारातलं उदाहरण आहे. आणि तुकाराम महाराजांचा देहभाव कुठं हरपतोय? तर त्या विठ्ठलाला पाहिल्यावर त्यांचा देहभाव हरपतो. किती तफावत आहे बघा आपला व्यवहारातला देहभाव हरपणं आणि तुकाराम महाराजांचा देहभाव हरपणं. आणि असं त्यांचा अनुभव माझा का होत नाही? पुढचा प्रश्न आला. याला कारण असं आहे की बहुत सुकृताचे जोडी म्हणून विठ्ठल आवडी. त्यांनीच सांगितलेलं आहे, माझी पूर्वपुण्याई कमी पडते म्हणून मला तसा अनुभव येत नाही. लगेच प्रश्न उत्तर सारखं आपलं चालू आहे बघा.
आता हे मला संसारात काही कमी पडू द्या, मी काय करते, अरे हे नाही माझ्याकडं, कुठल्याही परिस्थितीत ते आणायलाच पाहिजे. आणि योग्य त्या माणसाकडे मी भुणभुण करते आणि भुणभुण करून जे काय माझं कमी आहे ते भरपाई करून घेते. मग ही भरपाई माझी विठ्ठलाबद्दल काय येत नाही. विठ्ठल मात्र काय होतं, विठ्ठलाचं नाव घ्या न घ्या, आवडो न आवडो, माझ्या रोजच्या जीवनात जोपर्यंत माझ्यावर कुठलं संकट येत नाही तोपर्यंत त्याचा माझा काही वेळा नाही संबंध राहत, किंवा अशा कार्यक्रमाच्या अंतर्गत मी ज्या वेळेला इथं येत नाही तोपर्यंत विठ्ठल आणि माझा नाही राहत संबंध. आणि मग संबंध केव्हा येतो, माझ्यावर कुठलं तरी संकट आलं की मग मात्र संबंध येतो, विठ्ठला धाव. बरोबर. आणि हे असं न होता रोजच्या जीवनाचा जेव्हा विठ्ठल हा माझा अविभाज्य घटक होईल तेव्हा संतांचा अनुभव हा माझा अनुभव होईल. आता हे मला कळलं. आता इथून मार्ग कसा काढायचा, याच्यासाठी गोंदवलेकर महाराजांनी सगळ्या संतांनी सांगितलंय की पहिल्यांदा आवडो अगर न आवडो हट्टानं काही नियम करा, आणि नियम करून करून नाम घ्या, साधना करा, आणि मग काय होतं की सहवासानं प्रेम वाढतं. हे आपला व्यवहारातला हे आहे. आत्ताची गोष्ट सोडून घ्या, पूर्वीच्या काळी कसं होतं, अरेंज मॅरेज होती. धड ते नवरा ज्याच्याशी लग्न व्हायचं ते तो नीट बघितलेला पण नसायचा. पण आता आपल्या वरच्या लोकांनी मान्य केलेलं आहे म्हणून त्या नवरा बायको लग्न करायचे. मग हे अपरिचित असलेले नवरा बायको 25-30 वर्षांनी पहा, त्यांचं प्रेम इतकं मुरलेलं असायचं. हे प्रेम कसं निर्माण होतं, सहवास नव्हतं. या पद्धतीनं जेव्हा मी नामस्मरण करीन, न आवडेना पहिल्यांदा, पण हट्टानं नामस्मरण करीन, तेव्हा सहवासानं एक ना एक दिवस त्याच्यावर माझं प्रेम व्हायला लागतं. आणि मग हा जो कार्यक्रम आहे त्याच्या बाबतीत संतांनी सांगितलेलं आहे की हा जो वेग आहे तो मला आवडणं, हा जो वेग आहे तो संतांच्या संगतीमध्ये हा वेग दुप्पट होतो. संतांचंच वचन आहे, संतांचे संगती मनोमार्ग गती आ कळावा श्रीपती येणे पंते. म्हणजे त्यांचा ह्याला कारण काय आहे, तर त्यांचा तो संकल्प असतो. आणि दुसरी गोष्ट, ते मला काय करतात, जीव आत्मा ईश्वर अवतार ह्या ज्या संकल्पना आहेत त्या मला नीट समजावून सांगतात. त्यामुळं समजून केलेलं काम आणि न समजता केलेलं अडाणीपणे काम ह्यात जो फरक पडतो तो फरक इथं पडतो. आणि त्यामुळं काय होतं, आता शास्त्राकडे जाऊ, थोडंसं शास्त्र. आता तुम्ही इतके वर्ष अभ्यास करताय त्यामुळे हे शास्त्र तर तुम्हाला जड वाटणारच नाही. शास्त्रानुसार जीव म्हणजे काय आहे, जीव म्हणजे आत्मा, बुद्धी, बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब म्हणजे जीव. बरोबर. आता इथं आपल्या प्रत्येकाच्या खोलीत काय लावलंय, आरसा लावलेला आहे. आपण आरसा बघतो, ते प्रतिबिंब आहे. आरसा काढून टाका, माझं प्रतिबिंब बिंबरूप होतं. आणि काल तर ह्या सुरेखाताई मला म्हटल्या किती गंमत आहे ना, म्हणे की ह्या आरशात आपण आपलं प्रतिबिंब पाहतो आणि आपल्या खऱ्या बिंबाला काय लावतो, टिकली लावतो. म्हणजे खरी गंमत आहे ना. खरं प्रतिबिंब बघतो आणि आपल्या खऱ्या बिंबाला टिकली लावतो. आता हे सोडून द्या, तर समोरचा जर आरसा आपण काढला तर मग काय होतं, ते प्रतिबिंब बिंबरूप होतं. हे समजायला काही अवघड नाही. त्याप्रमाणे जेव्हा माझा बुद्धिरूप आरसा किंवा अहंकार रूप आरसा जो आहे तो जेव्हा मी अहंकार आहे तो जेव्हा मी बाजूला सारीन, तो जेव्हा माझा नष्ट होईल, त्यावेळेला मग काय होईल, हे जे प्रतिबिंब प्रतिबिंब हिंडतंय, इकडे जातंय तिकडे जातंय, त्याचा मला अधिक अहंकार आहे, ते प्रतिबिंब बिंबरूप होतं. म्हणजे जीवभाव देहभाव नष्ट होतो आणि माझा खरा जो विठ्ठल पांडुरंग आत्मा आहे त्याचं मला तेच म्हणून अनुभव येतो. आता विठ्ठल कसा आहे, संतांचं वचन आहे, सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका. बरोबर. देहभाव जीव, देहभाव किंवा जीवभाव जेव्हा हरपतो, हा मोठा भाग्याचा क्षण आहे. कारण त्या वेळेला माझा देह सापेक्ष बुद्धी सापेक्ष जो परिस्थिती सापेक्ष जो अहंकार असतो, तो अहंकार पूर्णतः शांत होतो, लय होतो. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की त्या काळी आपल्याला स्वस्वरूपाचा अनुभव होतो. आणि हे आपल्याला रोजचा अनुभव आहे बरं, हेही सगळ्यांना माहिती आहे. रोज झोपेच्या वेळेला
आणि विषभोगकाळी रोज आपल्याला त्याचा थोडासा अनुभव प्रत्येकाला असतो. त्यामुळंच आपल्याला विषय सुखाचा आनंद मिळतो. बरोबर आहे. या पद्धतीनं माझ्या आतच म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार माझ्या आत आहेत. त्यांचे खेळ अहंकाराच्या मैदानावर त्यांचे अखंड खेळ चालू असतात आणि हे खेळ जेव्हा संपतात त्यावेळेला शांती, आनंद मिळतो आणि त्यावेळेला नकली मी नष्ट होतो, असली मी प्रगट होतो. माझ्या स्वस्वरूपाचं तेच होऊन मला अनुभव येतो. बरोबर. तर ज्याचा अनुभव आपण आत्ताच मी सांगितलं त्याप्रमाणे विषय भोगकाली आणि झोपेत याचा रोज आपल्याला अनुभव आहे. या म्हणजे एक अखंड जुळजुळ वाहणारा आनंदाचा झरा माझ्या आत रोज आहे, माझ्या आतच आहे, पण त्याचा मला पत्ता नसतो. डॉक्टर काका या बाबतीत सांगतात, काय सांगतात, की अखंड ती श्रीकृष्णाची बासरी आहे ना, ती श्रीकृष्णाची अत्यंत मधुर अशी बासरी माझ्या आत रोज आहे, रोज आहे. पण काय होतं, व्यवहाराच्या ढोल आणि ताशे आणि नगारे ह्याच्या आवाजात मला ती मंदपणे वाजणारी जी बासरी आहे त्याच्याकडं माझं काय जात नाही, लक्षच जात नाही. हा माझा हे अपयश कुणाचं आहे, माझं आहे. आता व्यवहारात यश येण्यासाठी आपण जसं प्रयत्नाचं सातत्य ठेवतो तसं नामस्मरणाची गोडी येण्यासाठी जेव्हा आम्ही तेच सातत्य इकडं ठेवू त्यावेळेला मग काय होतं, तुम्ही उतारावरून घरंगणारा दगड बघितलाय का? एका ठराविक ह्याच्यापर्यंत त्याला जरा स्पीड नसतो, पण एकदा का तो उताराला लागला की तो कसा लागतो हे प्रत्येकानं तो अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे एकदा नामस्मरणाची गोडी लागली की मग काय होतं, चित्त चाकाटते. असा प्रयोग संतांनी केलेला आहे. चित्त चाकाट म्हणजे काय होतं, की नामस्मरण चित्त चाकाटते म्हणजे तिथली एकदा गोडी चाखली की मग दुसऱ्या कुठल्याही गोडी आपल्याला चांगल्या वाटत नाहीत. पण हे सगळं व्हायच्या आधी काय करायला पाहिजे, नामस्मरण जे आहे ते आवडीचं व्हायला पाहिजे. कशाचं नको, सवडीचं नको. हे महत्वाचं लक्षात असेल की ह्या पद्धतीनं जर आपली श्रद्धा, निष्ठा आणि प्रयत्नाचं सातत्य असेल तर तो भगवंत कृपा करायला बाहेर कुठं नाही, आपल्या आतच बसलेला आहे. फक्त आपल्याला त्याची कल्पना नसते. हे जेवढ्या लवकर लक्षात येईल तेवढ्या लवकर आपली ह्या मार्गामध्ये प्रगती होईल. आणि मग काय होतं, की आता ही श्रद्धा मोठी अवघड गोष्ट आहे बरं का. वाटतं आपल्याला श्रद्धा, माझी खूप श्रद्धा आहे, माझी खूप श्रद्धा आहे. याच्या संदर्भात मी एक चांगलं उदाहरण देते. एक जहाज असतं, त्या जहाजात एक साधूबुवा आणि त्यांची बायको आणि मुलं बसलेली असतात. मग एकदम मोठं वादळ येतं, ते जहाज असं 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 व्हायला लागतं. त्या जहाजातली सगळी लोक काय होतात, अशी अस्थिर होतात, म्हणजे त्यांना भीती वाटायला लागते. हे साधूबुवा शांत. मग त्यांची बायको त्यांना म्हणते, अहो एवढं वादळ सुटलंय, वारा जहाज बुडेल का नाही असं झालंय, आणि तुम्ही एवढे शांत कसे? बरं का, तुम्ही एवढे शांत का? ते आपल्याला असं वाटतं ना, आपला नवरा म्हणजे जगातला सगळ्यात मूर्ख माणूस आहे, असं खूप जणांना वाटतं. म्हणजे सगळ्यांना वाटत नसेल, पण त्याप्रमाणे ती एवढा साधूबुवा असतो, पण त्याची बायको म्हणजे तुम्ही एवढे शांत कसे? मग ते साधूबुवा काही म्हणत नाही. ते काय म्हणतात, ते तिथनं जहाजातलं एक कोयता, धारदार कोयता घेतात आणि तो धारदार कोयता त्या पत्नीच्या गळ्यावर ठेवतात. मग पत्नीला काय कळत नाही, अहो मी प्रश्न काय विचारला होता आणि तुम्ही काय करताय? मग म्हणे, मी एवढा धारदार कोयता तुझ्या गळ्यावर ठेवलाय, तुला भीती वाटत नाहीये? तर ती म्हणती, तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे ते मला माहिती आहे, आणि असं प्रेम असताना मला उलट वाटते, इकडं वादळ सुटलंय, इकडं वारा सुटलाय आणि तुम्ही हे काय करताय, म्हणून मी हा प्रश्न विचारते तुम्हाला. मग ते साधूबुवा काय म्हणतात, ज्याप्रमाणे तू घाबरत नाहीयेस कारण तुला ह्याची खात्री आहे की मी तुला मारणार नाही, त्याप्रमाणे हे वादळ काय आहे, कुणाच्या हातात आहे, भगवंताच्या हातात आहे. आणि ते वादळ शमवणं अगर न शमवणं माझं काय होणार हेही भगवंताच्या हातात आहे. मग मी काय करणार, मी शांतपणे राहणं हेच आत्ता माझ्या हातात आहे. आणि अशी निर्भयता भक्ताला येते. आता हा सगळा प्रसंग मी सांगितला, जुनी गोष्ट आहे म्हणून आधीच सांगितलं. आजकालच्या परिस्थितीत हे शक्य आहे का हो? पहिल्यांदा त्या बायकोला वाटेल याचं कुठतरी लफडं आहे का. म्हणजे आपण हे वृत्तपत्रात अनेक बातम्या वाचतो म्हणून मी हे सांगितलं.
पण ही जुन्या काळची गोष्ट म्हणून मी आधीच सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीनं असा हा भगवत भक्त जो असतो तो काय असतो, निर्भय असतो. आणि तिसऱ्या चरणात आता आपण लगेच वेळ पण आपल्याला हळूहळू ते 12:30 म्हणजे ही वेळ पण फार काय आहे, अवघड आहे, कारण भूक पण लागलेली असती. तर तिसऱ्या चरणाकडे जातो आपण. तिसऱ्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात, कळो नये सुख दुःख तहान हरपली भूक. बरोबर. तर सामान्य प्रापंचिक माणूस सुखा लागे जीवा करीसी तळमळ. आता मी अगदी विनोदी एक दाखला देते. आपण सत्यनारायण करतो. कधी कुणी असा सत्यनारायण करतो का हो, मला ताप यावा म्हणून मी सत्यनारायण करते, किंवा मला काहीतरी दुःख यावं म्हणून. कुंतीसारखी मी आयुष्यात म्हणजे वाचनात माझ्या एकच व्यक्ती आली की जी भगवंताकडे दुःख मानते. बाकीची सगळी जण आपण काय म्हणतो, सुख दे बाबा देवा, दुःख नको. तर सुखा लागे जीवा करसी तळमळ, हेच डॉक्टर काका काय सांगतात, जीव सुखाचा प्रवासी दुःख जराही नको त्यासी, परी दोन्ही ते तोसोसी अनिवार्यपणे. म्हणून काय करतो, असं असल्यामुळं म्हणून माणूस अखंड सुखाची साधनं गोळा करण्यासाठी दाही दिशा तो भटकत असतो. पण कितीही त्यानं प्रयत्न केले तरी अपेक्षित आणि नियोजित यामध्ये नेहमी अखंड झगडा असतो. आणि शास्त्र काय सांगतं, आणि कायम हा झगडा असतो. आणि शास्त्र आपल्याला सांगितलं, अनुकूल संवेदनम सुखम प्रतिकूल संवेदनम दुःखम. ज्या वेळेला मला अनुकूल असेल अशा घटना घडतात त्यावेळेला मला सुख होतं, प्रतिकूल घटना घडतात त्यावेळेला मला दुःख होतं. आणि हे सगळे सुखदुःखाचे जे खेळ आहेत ते माझ्या क्रिया आणि प्रतिक्रियांवर अवलंबून असतात. या सगळ्यांचं एकमत याच्यावर व्हायला काही हरकत नाहीये. आणि हे जेव्हा खेळ सगळे थांबतात आणि ज्या वेळेला वास्तव जे असतं, या खेळावर वास्तव अवलंबून असतं का? मला सुख वाटते किंवा दुःख वाटते याच्यावर वास्तव हे वास्तव असतं. ते जसंच्या तसंच आपल्याला स्वीकारावं लागतं. ते वास्तव असं म्हणत नाही की तुला या वास्तवानं सुख होतंय का दुःख होतंय. त्यामुळं सुख दुःख क्रिया प्रतिक्रिया खेळ थांबवून जेव्हा आपण वास्तव जे काय आहे ते शांतपणे स्वीकारतो, तेव्हा समजायला हरकत नाही की हळूहळू माझ्या अंगात ईश्वर शरणागती काय आहे, रुजलेली आहे, भिनलेली आहे. आता माझं कर्तव्य कर्म जे आहे ते मी पूर्णपणे माझ्या क्षमता कौशल्य वापरून मी नक्की करायचं आहे. आणि मग जे काय होईल ते जेव्हा मी भगवंतावर सोडते, जे हे ओझं फळाचं ओझं त्याच्यावर सोडून देते, त्यावेळेला मग माझं आपापच काय होतं, खांद्यावरचं ओझं नसतंच ते खरं म्हणजे अंगावर. खांद्यावर कधीच नसतं ओझं, पण आपण समजतो की ते माझ्या खांद्यावर आहे. आणि ते असं जेव्हा आपली ईश्वर शरणागती 100% अंगात रुजती त्यावेळेला आपापच कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती, मोठा शब्द आहे शास्त्रात, पण जेव्हा ही ईश्वर शरणागती पूर्णपणे अंगात मुरती त्यावेळेला ही भ्रांती राहत नाही. म्हणजे काय करेल तो करेल, काय फळ देईल तो फळ देईल, आपण काम करणं माझ्या हाती, जे काय होईल रामकृष्ण हरी, असं जेव्हाच आपल्याला जमतं त्याचं वर्णन करतात. जैसी स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुक कुतुप आहे संचिताचे. जेव्हा कर्तृत्वाचा अहंकार नसतो, मला हे पाहिजे ते पाहिजे असं नसतं, तेव्हा मग संचिताचा आपल्याला काय कौतुक, कौतुक आपल्याला कशाचं असतो, नातवाचं कौतुक असतं, आपल्याला खूप विजय प्राप्त झालेल्या आपल्या मुलाचं कौतुक असतं. पण संचिताचं कौतुक असतं का? अनुकूल असेल तर असतं, प्रतिकूल असेल तर असत नाही. पण संत सांगतात त्याप्रमाणे काय सांगतात संत, कौतुक आहे संचिताचे. याला एकच उपाय आहे की मी माझ्याकडे 100% ईश्वर शरणागती सांभाळते, तेव्हा ते आपोआप होतं. आणि त्यावेळेला काय लक्षात येतं, नाहम करता, मी न करता नाही, हरी करता ही केवलम. आणि असं झालं की गीतेमध्ये सांगितलेली भगवंतांनी सांगितलंय, समदुःखे सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जयाजो. हे असं हळूहळू हळू आपण त्याच्याकडे जायला लागतो. तर तेव्हा जे भगवंतानं सांगितलंय तो आदेश हळूहळू माझ्या पचनी पडायला लागतो. आता पचनी पडणं पण सोपी गोष्ट नाहीये बरं का. आता त्याच्यामुळं होतं काय की स्थितप्रज्ञता येते. आणि स्थितप्रज्ञता आली की माझं मन मोकळं आणि शांत राहतं.
आणि मग काय होतं, पण असं होतं का हो इतक्या जल्दी? नाही होत. एक अनुभव सांगते, उदाहरण सांगते. एक गृहस्थ होते. त्यांच्या मुलीचं लग्न होत नव्हतं. त्यांनी एक दिवशी लग्न झालं. मोठ्या अहंकारानं सांगायला लागले, माझ्या मुलीचं लग्न धूमधडाक्यात केलं. मग कुणीतरी विचारलं, अहो मग आधीच का केलं नाही? अहो जमायला नको का? म्हणजे जमणं न जमणं त्याच्या हातात आहे. मग करणं न करणं तरी तुझ्या हातात आहे का? नाही. पण असा आपला अहंकार सतत वरती येत असतो आणि आपला अहंकार जाता जात नाही. आता स्थूल देह मी असं वाटतं म्हणून मला तहान-भूक होते. सूक्ष्म देह मी वाटतं म्हणून मला सुख-दुःख होतं. पण जेव्हा देह मी नाही हा निश्चय माझा जेव्हा दृढ होतो, तेव्हा मग काय होतं, तेव्हा काही गोष्टी घडतात, काही गोष्टी मोडतात आणि अशा घडणाऱ्या, मोडणाऱ्या गोष्टींचं साक्षीत्व आपल्याला करता आलं, म्हणजे अलिप्त राहून ते आपल्याला त्याचं न्याहाळता आलं, की मग काय होतं, की मग कोणत्याही परिस्थितीत आमचा आतला आनंद, सुख, समाधान, तृप्ती ही अबाधित राहते. आणि तुकाराम महाराजांची काय अवस्था आहे, आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदची अंग, आनंद अची. हे नुसतं गाणं त्याला आपण चाल लावतो, खूप सुंदर म्हणतो. पण ते माझ्या रोजच्या जीवनात होतंय का, हे पाहणं ही माझी पारमार्थिकदृष्ट्या खरी जबाबदारी आहे. आणि असा हा स्वकर्तृत्वाचा जो अहंकार आहे, तो झटकून टाकता आला, की मग काय होतं, तर मग भगवंताचं कर्तृत्व माझ्या प्रचितीस येतं. केवढी मोठी गोष्ट आपण चुकत असतो पहा. माझ्या कर्तृत्वाचा अहंकार मी बाळगते, त्यामुळे ईश्वराचं कर्तृत्व माझ्या नजरेसच पडत नाही. आणि असं जेव्हा आपल्याला जमायला लागतं, त्याचं बहारदार वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी केलेलं आहे. येथ आत्मा आत्मयाचे ठाई, देखी जे देहीचा धर्मू देही. देहाचे धर्म देहाकडं. याच्यात मी सगळ्या देहांचा समावेश करते हा, स्थूल सूक्ष्म. देखी जे देहीचा धर्मू देही, ऐसे देखणे ते पाही अन आहाती. असं जेव्हा अशी जेव्हा अवस्था प्राप्त होती, तेव्हा शरीर कर्म करत असतं, कर्म कटकटी चालू असतात आणि असं असून सुद्धा माझ्या स्वानंद सुखाला तीळ मात्रही धक्का पोचत नाही. आणि हेच महाराज तिसऱ्या चरणात म्हणतात, कळो नये सुख दुःख, तहान हरपली भूक. भंडाराच्या डोंगरावर ती त्यांची आवडी घेऊन जायची, आवडीच मला वाटतं, ती घेऊन जायची टप्पोर. त्यांना त्याचं भानच नसायचं. ते कशात, विठ्ठल नावात रंग. आणि आपण बघूया, म्हणजे हळूहळू आपण आपली तुलना का करायची, अशा दृष्टीने तुलना करायची, की ते ते विठ्ठल नामात दंगले की त्यांना तहान भूक लागायची नाही. आणि मला काय होतं, की जरा काटा पुढे सरकला की पोटात भुकेचे काळे, म्हणून तुम्ही उपाशी राहा का? नाही. जेव्हा सुख मिळते तेव्हा व्यवस्थित जेवा. पण कधी क्वचित प्रसंगी ईश्वराच्या नियोजनाखाली मला जर कधी उशीर झाला, तर मला अत्यंत अस्वस्थ, अशांत व्हायला नको. एवढं जरी आपल्याला सांभाळता आलं, तरी आपण काय असतं, आपल्या परीनं जिंकलेलो असतो. आता अशा स्वानंद सुखाची चटक लागली, की आणखीन एक दाखला देते. केव्हा होतं, जेव्हा त्या विठ्ठल सुखाची गोडी लागती, चित्त साकाटतं, त्यावेळेला मग हे नश्वर पदार्थ आपल्याला कप पदार्थ वाटतात. हेही म्हणतात, आता कोठे धावे मन, तुझे चरण देखील या. सगळे संत एकमुखानं कसं बोलतात, यासाठी वेगवेगळ्या संतांचे मी दाखले देतेय, की सगळ्या संतांचा अनुभव एकच असतो, भाषा वेगळी असते, पण अनुभव एकच असतो. त्यामुळे संतांच्या अभंगाचे, ओव्यांचे शब्द वेगळे असतात, पण त्यातनं ते जे सांगतात ते एकच असतं. एकदा चित्त त्या भगवंताच्या इथं जडलं, तर परत मला त्या तुकाराम महाराजांचा एका अभंगाचं फार आठवण होतं. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. त्याच्यामध्ये मध्ये चरणामध्ये काय म्हणते, येणे सोसे मन हाव भरी, परती माघारी येत नाही. हे तुकाराम महाराजच आहेत. ह्या चरणामध्ये तेच म्हणतायत, की एकदा का त्या विठ्ठल चरणाची मन स्थिरावलं, एका ते रूप माझ्या लोचनी जडलं, एकदा का मला मी त्या नामाची गोडी चाकली, की मग काय होतं, की परत या प्रपंचाकडनं सत्यत्वानं पाहण्याची इच्छाच उरत नाही.
इच्छा न उरणं आणि प्रयत्नपूर्वक मी हा प्रपंच मिथ्या आहे असं अखंड मी विचार सांभाळणं, ह्यात फार मोठा फरक आहे. आणि हा मोठा फरक आहे, तो आपण हळूहळू साधनेनं तिथपर्यंत जायचंय. हे आपल्या लक्षात असेल तर आपली वाटचाल उत्तम होते. आता आपलं एक देहभान हरपण्याचा आपला एक पाहूया. आपण एखाद्या कलाकाराचं चित्र काढत असतो, एखादा वादक वादन करत असतो, किंवा एखादा गाणं म्हणताना तो गायक इतका तल्लीन होतो की त्याचं गायन हे परतत्वाला स्पर्शच करतं. आणि जेव्हा ते गायन त्यांचा अहंकार विसरून त्या गायक गात असतो ना, त्यावेळेला आपला पण असं म्हणतो, वाह काय छान गायलं. म्हणजे जेव्हा त्या परतत्वाला स्पर्श होण्या इतका त्याचा अहंकार, त्या गायकाचा अहंकार मुरलेला असतो त्या गायनात, त्यावेळेला त्याचा देहभाव हरपलेला असतो, त्यावेळेला तो तर तो परतत्वाला स्पर्श केलेलाच असतो, पण तोच आनंद काय मिळतो, आपल्याला सुद्धा मिळतो. हा आपल्याला अनुभव जो मिळतो तो विषय सुख आहे, मान्य आहे मला, श्रवण सुख आहे. पण हा विषय सुख जरी मिळालं तर त्या विषय सुखाकडनं आपली वाटचाल हळूहळू कुठं व्हायला पाहिजे, विषय निरपेक्ष सुखाकडे व्हायला पाहिजे, आत्मसुखाकडे व्हायला पाहिजे. कारण आत्मानुभव कसा आहे, शब्दातीत, वर्णनातीत, स्वसंवेद्य. आणि हा अनुभव माझा होणं हीच मनुष्य जन्माची कृतार्थता आहे. आणि मग हे चौथ्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे नवे परती तुझ्या दर्शने मागू. हा त्यांचा शेवटचा चरण आहे. म्हणजे आपल्याकडनं पण ते अपेक्षा अशी करतात की हा जो अनुभव आहे ते नुसतं त्यांचा अनुभव सांगतात आणि शांत राहतात का, हो नाही. तो अनुभव का सांगतात की तो अनुभव, तो अभंग वाचणाऱ्या प्रत्येकाचं हळूहळू त्या अनुभवाकडं वाटचाल व्हावी ही त्यांची अपेक्षा असते. आणि आता तुकाराम महाराजांचं आपल्याला माहिती आहे, त्यांच्या आयुष्यात किती प्रसंग आले, ज्ञानेश्वर माऊलींच्या याच्यात किती प्रसंग आले, मानहानीचे आले, सुखदुःखाचे आले, पण त्यांच्या शांती, समाधान, आनंद, तृप्ती याला कुठंतरी धक्का लागला का? आणि मला बारीकसं कुठंतरी काहीतरी कमी झालं की मला धक्का लागत असेल तर मग समजायला हरकत नाही, अजून आपण काहीही केलं तरी अजून आपली वाटचाल सुद्धा चालू झालेली नाही. म्हणजे हे दुसऱ्याकडे बघायचं नाही, आपण आपली स्वपरीक्षा करायची की माझं काय चाललंय. आणि असं जो कोण स्वपरीक्षा करतो त्यावेळेला त्याची वाटचाल जशी संतांना अपेक्षित आहे तशी होती. आणि मग आतील शांती, तृप्ती, समाधान याला हळूहळू धक्का लागत नाही. आणि मग तुकाराम महाराजांचा अनुभव माझा अनुभव होतो. तुकाराम महाराज काय म्हणतात, तुका म्हणे परती तुझ्या दर्शने मागुती. आता इथं आपल्याला शास्त्रातनं काय सांगितलंय, जेव्हा ज्ञानाग्नी प्रदीप्त होतो त्यावेळेला संचित असतं, ते ज्ञानाग्नीत भस्मसात होतं, क्रियमाण आणि कर्तृत्वाचा लेप लागत नाही आणि प्रारब्ध मात्र भोगूनच संपावं लागतं. आणि ह्याच्यासाठी आपण किती पाहतो, राम कृष्ण त्यांचं प्रारब्ध काय होतं. जर रामकथा ऐकली, श्रीकृष्ण कथा ऐकली, काय मी जास्त सांगत नाही, तुम्ही स्वतः पहा काय त्यांचं होतं आयुष्य. आज माझा राज्याभिषेक होत आहे, जायचं कुठे मी मनात. कृष्णाचं तर जन्मला त्याच्या आई वडिलांपासून लांब, कृष्णाचं आयुष्य तर अखंड पूर्ण आयुष्य युद्ध, शांतता आहे का हो त्याला. आणि माझं काय असतं, माझं जरा कुठं माझं इकडलं तिकडं झालं की देवामय धाव असं म्हणत असेल तर ते अवतारांचा कितीही मी जय जयकार केला, त्या संतांचा कितीही जय जयकार केला तरी त्यातनं मला फायदा होणार नाही. मी तुमची माफी मागते, पण मी असं म्हणते की असा जर जय जयकार आपण केला थोडंफार पुण्यपत्रात पडेल बरं का, पण माझं जे अंतिम प्राप्तव्य आहे ते प्राप्तव्य मिळण्यासाठी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. आणि अशा ज्या ज्ञानस्वरूप जे तुकाराम महाराज आहेत त्यांचं परत, देही असूनी विदेही सदा समाधीस्थ राही, अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग. मला संत सोयराबाई मनापासून आवडतात. काय सांगितलं नाही हो, हे एक अभंग आहे, त्या अभंगाचा प्रत्येक चरण तुम्ही बघा, त्या प्रत्येक चरणात त्या अशिक्षित बाईचा त्या काळात काय अभ्यास असेल. आणि ते पाहून मला खरोखर असं वाटतं की अशा या संतांच्या चरणी 100% आपण नतमस्तक होणं हेच आपल्यासाठी अत्यंत मोलाचं आहे. आणि म्हणून असंच
संतत्वाच्यातलं काहीतरी त्यांचे धुळी आपण म्हणतो ना, त्यांची धूळ आपल्याला मिळावी, तर त्या धुळीचा रजकणही म्हणजे अत्यंत मामूली कणही माझ्या पदरात पडला तर मी मला धन्य समजेन. आणि असंच हा सद्गुरू कृपेनं त्यांना जो निर्भेळ आनंद मिळाला, तो निर्भेळ आनंद सुखरूपत्व मला पण प्राप्त होवो अशी मी सद्गुरुचरणी प्रार्थना करते आणि थांबते. जय जय रघुवीर समर्थ.